नमस्कार, मी आराम फुलाने अरेवा आराम वेलनेस या कंपनीच्या माध्यमातून आरोग्य सेवक म्हणून काम करतोय आणि मी आलेलो आहे या गावाचं नाव काय म्हटलं आपल्या पुणे तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी. आणि या ताई आहेत माझ्यासोबत. यांना आपण पाईल्स केअर हे औषधी दिली होती 1 महिना अगोदर, बरोबर. तर त्यांना काय रिझल्ट आला आणि त्यांची काय काय हिस्ट्री होती, त्यांची आतापर्यंत कसे ऑपरेशन झाले, किती झाले आणि आता काय फरक आहे या ताईच सांगतील. तुमचं नाव सांगा ताई. बेबाबाई देवीदास गोरे. बरं, तुम्हाला काय त्रास होता? हेच फक्त याचं मूळव्याधचा त्रास होता. बरं, काय काय विलाज झाले, कुठं कुठं झाले? औरंगाबादला केलं पहिलं कार्ड डॉक्टरची आधी केलं ऑपरेशन. अच्छा, एक औरंगाबादला ऑपरेशन झालं, एक कुठे झालं? पहिले कार्ड डॉक्टरचे काळे डॉक्टर म्हणजे मोतळ्याला ऑपरेशन झालं एक. बरं, आणि एक कार्ड डॉक्टर औरंगाबादला झाला. बरं, त्यामध्ये तुम्हाला काही फरक पडला नाही? औरंगाबादला फरक पडला. बरं, पण मग तरी त्रास चालूच होता ना? तरी अशी आगच आहे. हां, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं ब्लडिंग चालू होतं. औषधीपासून पडला असं तर संजय पाटील मोताळ्याचे आमचे, त्यांनी आम्हाला फरक पडला असं. मला फरक औरंगाबादला ते कोंब काढले की नाही, अरे देवा. तर आजारात मला फरक पडला. हां, आणि मग त्याच्यामुळे मला तकलीफ झाली. आणि मग तुम्हाला साहेबांना केलं. संजय पाटील मोताळे. संजय पाटील मोताळ्याचे त्यांनी काय दिलं होतं? ही बाटली दिली होती. हा पहिले हां, आणि अजून काय दिलं होतं? दुसरी दिली. टॅबलेट दिले होते त्याच्यासोबत. बरोबर, आता तेही घेता, बरोबर. आता किती वेळात घेता तुम्ही हे? ते सकाळीच घेतलं. सकाळी घेता, पण यानंतर आता तुम्ही 2 वेळेस घ्यायचं म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट येईल. बरं, आणि हे सर्व तुमच्या अंगावरती एकदम खूप रक्त पडत होतं ना, अंगावर खूप होते ऑपरेशन झाल्यानंतर खरा फरक तुम्हाला केव्हापासून पडला? तुमच्यापासून हे औषधी घेतली तेव्हापासून. आता एकदम तुम्हाला 90% चांगलं वाटते. पहिले खूप परेशान होते की तुम्ही तुमची एक वेळ अशी इच्छा, झोपता नाही मला. एक वेळ तुम्ही माझ्याकडे असे बोलून दाखवलं की मी आता आत्महत्या करीन, पण हे माझ्याच्यानं सहन नाही होत आहे ना, बरोबर. मग मी काय सांगितलं तुम्हाला, हे घ्या तुम्ही 100% बरे ते व्हाल. म्हणते काही करू नका, तुम्ही क्लिअर तुम्ही आरेवाची औषधी घ्या आणि मी सांगतो तसं घ्या, तुम्ही 100% बरं व्हाल. तशा बऱ्या झाल्या की नाही तुम्ही? आज रोजी चांगलं वाटते ना? हा चांगलं वाटेल, पण ते जखमचंच आहे, मग दुसरं काहीच नाही. जखम हळूहळू बरी होईल. फक्त ब्लडिंग वगैरे सर्व दोन बंद ऑपरेशन झालं. झाल्यामुळे बरोबर, आता काहीच नाही ना? तुमची जखम ते खूप मोठी झाली. संडासले गेले की त्यावेळेस हा, थोडंफार. 90% 2 टाइम घ्या. बरोबर आहे. तुम्हाला अजून 5-10 दिवसात खूप चांगल्या पद्धतीने अनुभव येईल. चालेल, धन्यवाद.